अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप आपलं आवडीचं नातं म्हणजेच आपल्या नवरा बायकोचं नातं, जे आपल्याला असं वाटतं की सदैव आपलं नातं जे आहे ते असंच राहावं, कधीच कोणाची दृष्टता लागू नये, कधीच काही गोष्टी त्यामध्ये येऊ नये। त्यामुळे आपल्याला खूप असं वाटतं की आपल्या नवऱ्याची साथ, आपल्या बायकोची साथ आपल्यावर असावी आणि त्याचबरोबर त्यांचं प्रेमसुद्धा कितीही काहीही अडचण असो, कितीही काही अशी वेळ येऊ दे जेव्हा खूप गोष्टी संपलेल्या आहेत, पण तरीसुद्धा त्यांचं जे आपण म्हणतो ना, त्यांची साथ ही जाऊ नये। अवघडीच्या वेळेत, अडचणीच्या वेळेत आपल्या साथीदाराची साथ जर का आपल्याजवळ असली ना, कुठलीही गोष्ट आपल्याला सोपी वाटते। त्याचबद्दलचं आजकालच्या ह्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा घडलेल्या आहेत, बऱ्याचशा वेळेस काही कारणास्तव, गैरसमजमुळे, मिसअंडरस्टँडिंगमुळे, तुम्हाला सांगते कम्युनिकेशन गॅप आजकाल खूप वाढलेला आहे। लोक एकमेकांची प्रॉब्लेम्स एकमेकांना सांगायला सुद्धा म्हणजे त्यांना ते का असं वाटतं त्यांना काही कळत नाही। स्वतःचे त्राससुद्धा एकमेकांना सांगणंसुद्धा आजकाल लोकांना जड जातं। त्यामुळे अशा गोष्टींमुळे आजकाल कामाचा स्ट्रेस खूप झालेला आहे, पैशाची अडचण खूप आलेली आहे। खूप IT कंपनीमध्ये, खूप वेगळ्या ठिकाणी जॉब्स जात आहेत, लोक जॉब्स करत नाही आहेत, काही ना काही गोष्टींमुळे कुठे ना कुठे त्रास होतोय। त्यामुळे थोडं आध्यात्मिक रीतीने आपण विचार केला, नका करू काही उपाय, नका करू काही गोष्टी, फक्त एक रोजची सवय तुम्ही जर का लावून घेतली ना, आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नवऱ्यावरचं प्रेम, तुमच्या बायकोवरचं प्रेम हे सतत असंच राहावं किंवा त्यांची साथ तुम्हाला सदैव मिळावी, यासाठी खूप छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। खूप छोट्या गोष्टी। एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगते जी तुम्ही रोज किंवा कधीही करू शकता, म्हणजे असं त्याला कुठला दिवस नाही, वेळ नाही, काळ नाही। तुम्हाला तुमच्या नवरा बायकोचं नातं जे आहे, तुमचं नवरा बायकोचं जे नातं आहे ते अडचणीत असेल, वादविवाद होत असतील, कटकट होत असेल, भांडणं होत असतील, काही कारणास्तव एकमेकांशी तुम्ही बोलत नसाल, काही कारणास्तव तुमच्यात दुरावा आला असेल, वेगळे राहत असाल, अवघड गोष्टी इतक्या झाल्या असतील की तुमच्यात काहीच आता होऊ शकत नाही असं वाटत असेल, पण साथ हवी असं वाटत असेल, तर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आज सांगते, नक्की करून बघा, फायदा होईलच बघा। आपण जेव्हा जोडीबद्दल बोलतो तेव्हा शिव पार्वती, लक्ष्मी विष्णू यांच्या जोडीबद्दल खूप बोलतो। त्याचमध्ये सर्वात प्रभावी जोडी जी आहे ती आहेच लक्ष्मी विष्णूची, विष्णू लक्ष्मीची जोडी, पण त्याचबरोबर शिव पार्वतीची जोडीसुद्धा खूप खडतर आणि खूप प्रेमळ अशी म्हटली जाते, आणि तेवढीच तुम्हाला सांगते तेवढीच जागृतसुद्धा आहे। त्याचमुळे तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, एक छोटीशी सेवा किंवा एक छोटासा उपाय म्हणू शकता किंवा एक छोटीशी सवय म्हणू शकता तुम्हाला करायची। काय करायचं आहे, जमलं तुम्हाला रोज सकाळी ऑफिसला जायच्या आधी, काही करायच्या आधी शिवमंदिरात जाण्याचं जमत असेल तर ठीक आहे, आणि नसेल जमत तर तुमच्या घरात शिवपिंड, तुमच्या घरात तर असेलच, तर तुम्हाला काय करायचं आहे, जमलंच शिवमंदिरात जायचंय किंवा नाही जमत आहे काही कारणास्तव, फक्त सकाळचे 5 मिनिटं तुम्हाला काढायचे आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला देवासमोर बसून एका ताम्हणात शिवपिंड घ्यायचे, आणि त्यानंतर तुम्हाला गळती माहिती असेल किंवा एका तांब्यामध्ये घरातलं फ्रेश पाणी, एकदम ताजं पाणी तुम्हाला तुमच्या घरातलंच घ्यायचं आहे, कुठलेही बाहेरचं वगैरे, मंदिरात जायचं असेल तर मंदिरातल्या नळातलं वगैरे नाही घ्यायचं आहे, आपल्या घरातलंच पाणी घ्यायचं आहे, देवासमोर 5 मिनिटं ठेवायचं आहे, आणि त्यानंतर जाऊन मंदिरातल्या शिवपिंडीवर शांतणू महादेवाचं स्मरण करून, शांतणू महादेवाचं स्मरण करून जी काही गोष्ट तुमच्या मनात आहे, जी काही गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याची अशी मला साथ हवी, ही अडचण आहे, याच्यावर मार्ग दाखवा, आमचं नातं खूप दृढ करा, आमच्या मिसअंडरस्टँडिंग वाढल्या आहेत त्या नीट करा,
असं जे तुमच्या मनात असेल बघा, आता सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेम्सनुसार तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जर का तिथे शांतणू महादेवाचं स्मरण करून त्यांना तुमची जी गोष्ट आहे ती सांगितली आणि हे सांगता सांगता अगदी हळूहळू तुम्हाला शिवपिंडीवर जल अभिषेक करायचा आहे. हे जल अभिषेक ह्यात काही टाकायचं नाही आहे, जल अभिषेक करायचा आहे. आणि सगळं सांगून झालं की ओम नमः शिवाय सांगून झालंय, वेळ आहे अजून पाणी तुम्हाला म्हणजे व्हायचं आहे, तोपर्यंत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तुम्हाला पूर्ण पाणी संपुस्तर म्हणायचं आहे. ते झालं की परत एकदा देवाला स्मरण करायचं आहे, शिवपार्वतींची नमस्कार करायचा आहे आणि तुमच्यासारखीच जोडी आमची असू दे आणि आमचा संसार तुमच्यासारखाच खूप छान होऊ दे अशी इच्छा म्हणून तिथून घरी यायचं आहे. मंदिरात जाता येत नसेल तर हीच क्रिया तुम्हाला देवासमोर तुमच्या देव्हाऱ्यासमोर एका तामणात शिवपिंड ठेवून तिथे तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. गळती ठेवली तर तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे. हाताने तुम्ही करणार असाल अभिषेक तर तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि ओम नमः शिवायचा जाप करायचा आहे, शांतणू महादेवांचं स्मरण करून. असं केल्याने तुमच्या जोडीमधली जी काही ताणतणाव आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर गेल्याशिवाय राहणार नाही. कितीही खडतर अडचण जरी असली ना तरीही ती नक्कीच पूर्ण होईल. ही गोष्ट कोणीही केली तरीही चालेल. नवऱ्याने बायकोसाठी, बायकोनी नवऱ्यासाठी. नक्की करून बघा. याला दिवस वेळ असा काही नाही, म्हणजे सकाळी करायचं आहे पण असा कोणत्या तरी स्पेसिफिक दिवसाला किंवा स्पेसिफिक वाराला असं काही नाही. कधीही करा, रोज करा. बघा 11 दिवसात तुम्हाला शक्यतो 11 ते 21 दिवसात तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये अनुभव मिळेल, तुम्हाला काहीतरी मार्ग सापडेल आणि गोष्टी बदलल्यासारख्या वाटतील. बरं, त्या पाण्याचं काय करायचंय? ते पाणी तुम्हाला स्वतः थोडंसं ग्रहण करायचंय. तुमच्या नवऱ्याला कशाने पण, म्हणजे नवऱ्याला किंवा बायकोला काही नाही घेत नसेल तर कशातही घालून तुम्ही द्या आणि तुमची गोष्ट बघा कशी पूर्ण होते. अशा रीतीने आजचा व्हिडिओ इथेच संपवते. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त.